वांगी भरपूर जणांना आवडत नाही, पण मला आवडते कारण की मी वांगी वेगवेगळ्या प्रकारे बनवते. तर ही अशीच एक वांगी फ्राय आहे. तर ती अशी कुरकुरीत असणार आहे, मस्त लागते. तर त्याच्यासाठी हे एक वांगं घेतलं आहे. त्याच्या आहे ना उभ्या अशा फोडी करायच्या. त्यासाठी हे सगळे मसाले आहेत तर ते घेते. आता पहिल्या आधी मी ही काळी मिरी पूड घेते. ती एक दोन दोन चिमूट तरी मी घेते काळी मिरी पूड. ती लावून घेते या वांग्याला. ही अर्धा चमचाभर गार्लिक पावडर, लसणाची पावडर आहे. आणि हा आपला नेहमीचा मसाला, हळद पाव चमचा, नेहमीचा मसाला मी 1 चमचा घेतला आहे, आणि चवीनुसार मीठ. हे सगळं त्या वांग्याच्या फोडीनं लावून घ्यायचं. आता ह्या वाटीमध्ये ना मी थोडंसं पाणी घेते आणि त्याच्यामध्ये 3-4 चमचे आपलं तांदळाचं पीठ आहे ना ते घालणार आहे. तर त्याचं मिश्रण तयार करून घेते आणि त्या मिश्रणामध्ये आधी हे वांगी आपण डुबवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्याच वांग्याला जे ब्रेडचा चुरा असतो त्याचं कोटिंग करायचं. सगळ्यांना इथे मी ब्रेडचा चुरा लावून घेतला आहे आणि आता ह्या तव्यावरती थोडंसं तेल घालते आणि त्या तेलावरती नेहमीप्रमाणे दोन्ही साईडने हे फ्राय करून घ्यायचे. आपण फ्राय करत असताना जे गॅस आहे ते एकदम स्लो ठेवायचे. त्या स्लो गॅसवर छान असे ते शिजतात, कुरकुरीत होतात. आणि शिजल्यानंतरही गॅस बंद केल्यानंतर लगेच ते तव्यावरून खाली नाही काढायचे, त्या गरम तव्यावरच ठेवायचं. आणि थोड्या वेळानंतर ते त्याच्यामध्ये एक कुरकुरीतपणा येतो आणि ते कुरकुरीत जे वांगी फ्राय ते छान लागतं, मस्त लागतं. चपाती आणि भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो. हे बघा इथे दिसते ना कुरकुरीत असा आवाज येतो ना, तर अशी कुरकुरीत होतात छान असं थोड्या वेळाने आपण जेव्हा खायला जातो तेव्हा. तर मस्त चपातीबरोबर तर अतिउत्तम. डाळ भाताचा बेत असेल ना त्यावेळेला पण मस्त ही वांगी फ्राय करायची, डाळ बनवायची, गरमागरम भात, पण असं जेवण होऊन जातं. तर माझ्या ह्या साध्यासुद्धा आपल्या दररोजच्या रेसिपीज येत राहतील. पाहत राहा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.